वारकरी निघालाय वारीसाठी. आईला काही फारसं आवडलेलं नाही. आईचं म्हणणं असं की थांब आता, बस झाली वारी. आणि त्यावर त्या वारकऱ्याचं उत्तर आता तुम्हाला मी ऐकू. भाकरी बांधून देताना म्हणाली माझी माय, भाकरी बांधून दे, दरवर्षी बोलवतो तुला तोंडवर करून, तोही निघतो येड्यावानी सगळं माग सोडून. लेकर बाळात रमायचं सोडून कसली गाणी गातो, पायी वणवण फिरत कसल्या त्या फुगड्या घालतो. ते चंद्रभागेच्या तीराला सोनं लागले काय, माझा निरोप दे त्याला, ते वागणं काय बरं नाही. त्या काळ्या पाषाणाला काहीच कसं वाटत नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. मी म्हणलो माय, जी भाकरी देते बरं तू बांधून, ती कमवण्या राबला माझ्याच संगतो शेता बांधामधून. घरदार हाय बरं त्याला, वैकुंठ तो राखतो, पण आमच्यासाठी 28 युग इट्ट्यावरच काढतो. घरदार सोडून निघतो जेव्हा आम्ही वारकरी, तेव्हा दुसरं घर सापडतं आम्हाला त्या चंद्रभागेच्या तिरी. त्या घरा नसतं छप्पर बरं, नसतात कसले खांब. अभंगाचा नाद म्हणतो क्षणिक इथंच थांब, टाळ मृदंग वाजतो तिथे बाजा, आमच्या संग मातीत लोळतो पंढरीचा राजा. आमची वणवणाचं हाय पण त्यात आईचं काळीज आहे. पण पोचलो की तुझा निरोप देईन बरं का मी, पोचलो की तुझा निरोप देईन बरं का मी. सांगेन त्याला हे वागणं काय बरं नाही. इठ्ठला बोलावला की बाबा असा येत जाऊ नको, संसार बघ आता तुझा, आम्हाला जीव लावू नको. आमची उलुशी साथ तुला कुठवर पुरणार आहे. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. आजकाल एवढं भोळं असणं तुला परवडणार नाही. वारकरी